शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून महाराष्ट्रात एक नॅरेटिव्ह सेट केला जातो आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना खूप सहानुभूती आहे। त्याचा फटका एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना म्हणजे पर्यायाने भाजपला बसणार आहे। मात्र हे सगळे दावे तकलादू असल्याचे महा ओपिनियन पोलने दाखवून दिले आहे। महाराष्ट्रात महायुतीला 48 पैकी 41 जागा मिळण्याचे भाकीत महा ओपिनियन पोलने वर्तविले आहे। ठाकरे पवार आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला फक्त 7 जागांवर समाधान मानावे लागणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातल्या मतांच्या टक्केवारीत देखील तब्बल 5% फरक दाखवण्यात आला आहे। महाराष्ट्रात महायुतीला म्हणजेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षांना मिळून 41 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 7 जागा मिळतील असा अंदाज आहे। न्यूज 18च्या मेगा ओपिनियन पोलने हा अंदाज वर्तविला आहे। महाराष्ट्रात महायुतीला 48% तर महाविकास आघाडीला 43% मतं पडू शकतात। महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत। उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत। हा ओपिनियन पोल 12 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीतला आहे। भारतभरात हा सर्वे करण्यात आला आहे। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 पक्ष एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। त्यामुळे याचा फायदा देशात एनडीएला होणार हेच या ओपिनियन पोलच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती। त्यावेळी शिवसेनेचं विभाजन झालेलं नव्हतं। त्यावेळी 23 जागा शिवसेनेने लढल्या होत्या तर 25 जागा भाजपने लढल्या होत्या। भाजपने 25 पैकी 23 जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने 23 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या। तर राष्ट्रवादी काँग्रेसने 19 जागा लढल्या होत्या, त्यापैकी 4 जागा त्यांनी जिंकल्या होत्या। मात्र 2019 आणि 2024 या 2 लोकसभा निवडणुकांची राजकीय परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे। सध्याच्या घडीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना महाराष्ट्रात रंगणार आहे। मात्र महाविकास आघाडीला अवघ्या 7 जागा मिळतील असा अंदाज आता व्यक्त करण्यात येतो आहे।